लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत, हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। टेंभू उपसा सिंचन योजनेअंतर्गत घाट माथ्यावर उभारण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण पाईपलाईनचे लोकार्पण आज आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। यावेळी जलपूजन करून प्रकल्पाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले। या पाईपलाईनमुळे खरसुंडी परिसरातील मोरदरा आणि जकाई दऱ्यातील कोरडवाहू जमीन आता ओलिताखाली येणार असून अनेक वर्षापासून पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेती उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीतही सकारात्मक बदल होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की टेंभू योजनेचा मुख्य कालवा खरसुंडी गावाखालून जात असला तरी बहुतांश शेतीला पाणी मिळत नव्हते। ही अडचण लक्षात घेऊन स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या पुढाकारातून ही पाईपलाईन मंजूर करण्यात आली होती। आज त्या कामाला पूर्णत्व मिळाल्याचा आनंद आहे असे त्यांनी सांगितले। टेंभू उपसा सिंचन योजना ही सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायिनी ठरत असून या योजनेच्या विस्तारामुळे आणखी शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळणार आहे। या कार्यक्रमास विविध मान्यवरांसह मोठ्या संख्येने शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते।